1 टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे। आता आपण ही जी किसलेली गाजरं आहेत ती ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। ही गाजरं ताजी पण आहे, कोवळी पण आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ह्याला काही खूप शिजवायची गरज नाहीये। आपण केवळ थोडंसं ह्याच्यामध्ये तुपात परतवून घेणार आहे। आता ही 1 वाटी जे मी दूध घेतलं होतं नॉन फॅटनिंग ते मी ह्याच्यामध्ये घालते आहे। ते छान मिक्स करून घेते आहे। हे आता साधारणपणे हे दूध आटण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतील। आता मी जो मंद गॅस ठेवलाय ना तो थोडासा मी आता वाढवणार आहे आणि मध्यम आचेवर आता मी हे ठेवणार आहे। हे बघा थोडासा मी वाढवलाय, खूप जास्त नको, थोडासा वाढवायचा आहे आणि आपण आता 5-7 मिनिटं हे होण्यासाठी, शिजण्यासाठी, दूध मुरण्यासाठी देण्याची आवश्यकता आहे। हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत आणि गाजराचा जे आपण गाजरामध्ये दूध घातलं होतं ते आटल्यासारखं झालेलं आहे। आणि आता ह्या वेळेला आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर, जी आपण अर्धा वाटी घेतली होती ती मिल्क पावडर मी आता ह्याच्यामध्ये घालते आणि ती छान ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। आपलं मिल्क पावडर मेल्ट झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल याचा रंग पण स्लाइटली त्याच्यावर चढलेला आहे। त्याच्यामध्ये प्रमाणाप्रमाणे घेतलेली पाव वाटी साखर टाकते। हे मी ना सगळं जे आपलं साहित्य होतं ना दूध, त्याच्यानंतर साखर आणि मिल्क पावडर आणि गाजर हे छान आता मिक्स झालंय। मी 7 मिनिटं त्याला छान उकळलंय मंद आचेवर आणि मध्यम आचेवर आणि आता हे छान तयार झाले। आणि जसं मी सांगितलं हे मॉइस्ट असायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण आता हे एवढं ठेवणार आहे आणि आता मी तूप घालणार आहे। 1 टेबलस्पून जे तूप आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे। हे बघा आपला हलवा तयार झालेला आहे।